Looking for the best preschool to nurture your child's potential? So your search ends here. Poda Jumbo Kids is in Bhiwandi now, having top-notch UK preschool curriculum with a focus on mental development, physical growth, academic excellence, and fostering a love for learning. Poda Jumbo Kids provides the ideal environment for your child to explore their childhood. Give your child the best start in their educational journey with Poda Jumbo Kids at Pushpakunj Bangla, नियर जयश्री अपार्टमेंट, अंजुर फाटा, विद्या आश्रम, भिवंडी। हेलो फ्रेंड्स, मैं फिरोज मेमन दावोजी में आप सभी का स्वागत है। फिलहाल हम खड़े हैं भिवंडी वेस्ट एमएलए महेश चौगले के घर के पास। यहाँ पे एक पत्रकार परिषद है और पत्रकार परिषद जो है ये केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी द्वारा बुलाई गई है। आज उन्होंने भिवंडी शहर के अंदर 14 विकास के कामों का शिलान्यास किया, जिसमें बहुत अहम जो है आईजीएम हॉस्पिटल में वुमेन एंड चाइल्ड वेलफेयर हॉस्पिटल जो शुरू हो रहा है, तो उसकी बिल्डिंग का जो है भूमि पूजन आज किया। और उन्होंने ये भी दावा किया कि ये सारा जो काम है, ये सारा जो श्रेय है, ये मोदी जी और भाजपा को मिलेगा, न ही किसी और को। साथ ही साथ में यहाँ पे मैं आपको बता दूं कि पत्रकार परिषद में उन्होंने भाजपा द्वारा किए गए कामों के बारे में गिनाया और भिवंडी शहर में विकास क्यों हो रहा है और क्यों रुका हुआ है, इस बात में भी काफी जो है विस्तार से चर्चा हुई। तो आइए देखते हैं क्या था सारा उनका पत्रकार परिषद। राष्ट्रीय अभियानाअंतर्गत 60 कोटी रुपये या कामाला मंजूर झालेले आहेत। माता आणि बाल उपजिल्हा रुग्णालयाचं 200 खाटांचं रुग्णालय या ठिकाणी उभं राहणार। अशा प्रकारची सुविधा निर्माण केल्यानंतर कोणाला वाटत असेल हे श्रेय घेण्यासाठी केलेलं आहे। मी आपल्याला माहिती दिली की सचिवांना ही प्रस्ताव पाठवणं अवघड झालं होतं। सचिवांना मी सांगितलं तुम्ही प्रस्ताव पाठवा, केंद्र सरकारकडून मंजूर करून आणायची जबाबदारी माझी। या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे, कोणाला श्रेय द्यायचा? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जे कोणी तुम्हाला सांगतात मागच्या 2.5 वर्षात हेच लोक सरकारमध्ये होते, 2.5 पैसे तरी आणलेत का? भिवंडी शहरासाठी 2.5 पैसे जर आणले असतील तर मला सांगावं। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, त्यांच्या सोबत असलेला जो कुठला पक्ष असेल त्या पक्षाने या शहराच्या विकासासाठी 2.5 पैसे आणले असतील तर आम्हाला सांगा। आम्ही जी कामं MMRDच्या माध्यमातून रस्त्याची मंजूर करून आणली ती 250 कोटीची आहेत। त्यानंतर काही मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या शिवसेनेच्या सहकार्याने दिलेली ती पकडली तर 250 कोटीवर जातो। हे आपण पकडल्यानंतर 60 कोटीचं जवळजवळ 310 कोटीची कामं आहेत। याचं श्रेय हे फक्त नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारत सरकार आणि राज्य सरकारला आहे। ज्याला कोणाला वाटत असेल आम्ही फक्त श्रेयाची लढाई लढतोय किंवा घेतोय त्याच्यासाठी नारळ फोडतो, तुम्ही तुमच्या व्यासपीठावर बोलवा। काय कोणी प्रयत्न केले ते माहिती पडू दे। आमची तयारी आहे समोरासमोर चर्चा करायला, लोकशाही पद्धतीने चर्चा करू। मी जबाबदारीने सांगतो, या भिवंडी शहरामध्ये खऱ्या अर्थाने विकास जर कोणी केला असेल तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या शहराला ते मुख्यमंत्री असताना जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा निधी त्यांनी वेगवेगळ्या योजनांसाठी दिला।
त्याचबरोबर मेट्रो आपण पकडली तर 7,500 कोटीची मेट्रो आहे. ही दिसणारी कामं आहेत. त्याच्या श्रेयाचं काय? हे काम मेट्रो सुरू आहे दिसत नाही, कॉन्क्रीटचे रस्ते झाले दिसत नाही, ही भूमिपूजन झाली उद्याच्या दिवसात रस्त्याची कामं सुरू होणार दिसणार नाहीत, की नारळ फोडल्याने चालले गेले असं नाही. ज्यांना काही राजकारण वर्क ऑर्डर झाले, ज्याला राजकारण काही कळत नाही, काम कुठून मंजूर करून आणायचं हेही कळत नाही, असेच लोक असं बोलू शकतात. आता त्यांचं त्यांना लकलाप. सर मेट्रो का डेडलाइन बताइए ना जरा. मेट्रो का डेडलाइन मैं नहीं बता सकता, वो MMRD बताएगी, क्योंकि मैं यंत्रणा नहीं हूँ. मेरा काम है काम सैंक्शन करा के लाना, यंत्रणा का काम है वो इम्प्लीमेंट करना. अभी कोई तांत्रिक उनको कुछ दिक्कतें आती होगी तो वो सारी दिक्कतें को बाजू में करके वो काम अभी मुझे लगता है 70-80% तो काम हुआ है. 25 तक हो जाएगी 2025. मैं नहीं बता पाऊंगा क्योंकि काम करने वाले आखिर वो 2.5 साल जो बीच में हमने स्पीड पकड़ा था वो 2.5 साल में रुक गए. वो नीचे अंडरग्राउंड करने के चक्कर में वो हुआ ही नहीं मेट्रो का. तो इसके लिए अभी नया DP आएगा उसमें टाइम लगेगा.